मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रात सगळ्या सोयीसुविधा मुबलक असल्याचे, आरक्षणाची गरज नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। वंचितनं मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेला विरोध केलाय, तर सरकारनं राज ठाकरेंच्या भूमिकेवर सावध भूमिका घेतली आहे। राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध। आरक्षण विरोधी भूमिकेवरून वादंग। राज ठाकरेंच्या आरक्षण विरोधी भूमिकेवर विरोधकांचं टीकास्त्र। मराठा समाजाचं ओबीसीतून आरक्षणाकरता आंदोलन सुरू आहे, तर ओबीसींचं आरक्षण टिकवण्याकरता प्रति आंदोलन सुरू आहे। चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र आरक्षणाच्या आंदोलनाच्या वणव्यात होरपळत असताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज काय असा सवाल उपस्थित केलाय। महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। राज ठाकरेंनी घेतलेल्या आरक्षण विरोधी भूमिकेवर प्रकाश आंबेडकर संतापले। राज ठाकरेंवर कठोरात कठोर कारवाईची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। अशा व्यक्तींना मी असताना म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे, कारण हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सरळ आतमध्ये टाकून मोकळा झालं पाहिजे। समाज दुभगण्याची जी वक्तव्य आहेत, समाज दुभगला की देश दुभगतो। माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट ताबडतोब लागला पाहिजे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षांनी देखील राज ठाकरेंच्या आरक्षण विरोधावर टीका केली। सुखवस्तू घरात जन्माला आलेल्या लोकांना आरक्षणाचं महत्त्व कसं कळणार असा टोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलाय। एसीच्या घरात जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार? अशिक्षित घरी जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार? आरक्षणाचं महत्व समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतनं जावं लागतं, त्या परिस्थितीने पूर्वज गेले आहेत याचा अनुभव असावा लागतो। ज्यांचे चारों हात घी में और सर कढ़ाई में, त्यांना काय आरक्षण कळणार? राज ठाकरेंनी मांडलेल्या मताशी सरकारनं असहमती दर्शवली आहे। राज ठाकरे काहीही म्हणाले तरी सरकार आरक्षणाकरता कटिबद्ध असल्याची ग्वाही फडणवीस देत आहेत। राज ठाकरे काय बोलले, प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही। मी एवढंच सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे, याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे। राज ठाकरेंनी आरक्षण विरोधी भूमिका मांडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्याचा प्रयत्न केलाय। राज ठाकरेंनी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यास मनसेला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।